साताऱ्याच्या एका कोपऱ्यात उभं असलेलं ते मोठं फाशीचं वडाचं झाड, जिथे माणसांना फाशी द्यायची. तर नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण बघायला आलोय साताऱ्यातील वडाचे झाड. त्याला आपण सगळेच फाशीचं वड असं म्हणतो. इतिहासाच्या पानातून उगवलेले एक शोकवार स्मरणस्थान. मला या ठिकाणी माझा मित्र तन्मय हा घेऊन आला. खूप वेळा या ठिकाणी तो आलेला आहे. या वडाच्या झाडापाशी आल्यानंतर जाणवतं की याच्या प्रत्येक फांद्या या कित्येक स्वातंत्र्य सैनिकांच्या श्वासांचा साक्षीदार आहेत. देशासाठी प्राण द्यायला व त्यांना फाशी देण्यासाठी इथेच आणलं जायचं. या वडाच्या सावलीखाली वीरांचा इतिहास घडलेला आहे. त्यांच्या बलिदानाची कहाणी या वडाने जपली आहे. आजही जर या वडाखाली उभं राहिल्यानंतर तिथल्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांना झालेली वेदना ही 100%च जाणवते. तिथला इतिहास हा पूर्णपणे डोळ्यासमोरून जातो. हे वडाचे झाड नाही तर आपल्या स्वातंत्र्याचा एक जिवंत इतिहास आहे. तर अशा व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच मला फॉलो करा. हे झाड कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.